अंमळनेरच्या या मराठी विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित असलेल्या आदरणीय प्रतिमाताई परदेशी, उपस्थित विचारमंचावरचे सर्वच मान्यवर, इथं जमलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आजच्या या विशेष व्याख्यानासाठी मला जो विषय दिला आहे तर तो विषय सांगताना म्हणजे मला जो पाठवला तो असं सांगितलं होतं की असत्याबद्दल सत्यकथन, स्वातंत्र्य, संविधान, देशभक्ती, राष्ट्रवाद, संस्कृती आणि बरंच काही. त्याच्यामुळे हे सर्व आणि बरंच काही असं आपल्याला आज हा संवाद साधता येणार आहे. मी आलो म्हणजे दुपारी आलो. 3 दिवस मी आधी केरळमध्ये होतो एका शिबिरासाठी. 13 राज्यांमधल्या संघटनांचं होतं आणि तिथून या कार्यक्रमाला आलो. तर येताना गाडीत मी एकीकडे फेसबुक आणि हे पाहत होतो. त्यावेळेला सकाळचा जो काही प्रकार घडला अशोभनीय, तर त्या प्रकाराबद्दल मला समजलं आणि मी त्याच्यावरती बऱ्याच जणांनी फेसबुकवरती काही फोटो वगैरे टाकले होते. एक फोटो त्याच्यामधला असा होता की महात्मा फुले ते रवींद्र शोभणे. म्हणजे मला काही समजलंच नाही की महात्मा फुले ते रवींद्र शोभणे कोणाच्या रांगेमध्ये जाऊन बसू पाहत आहे. हे शोभतं का? म्हणजे हे शोभणे नाही असं खरं तर असायला हवं. पण अशा पद्धतीने हे झालं. एक फोटो कालपासून फिरत होता बहिणाबाई चौधरींबरोबर भेट घेतल्याचा. म्हणजे आता असं बघितल्यानंतर माझ्या मनात आलं की खरंच भेटायला जा. नाही का? काल्पनिक फोटो काढण्यापेक्षा प्रत्यक्ष जा, भेटा, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्या विचारांकडे तर म्हणजे ते असं म्हणतात की आमच्याकडे 2 ग्रहांमध्ये उडणारी विमानं होती वगैरे. त्याच्यामुळे त्या उडणाऱ्या विमानांद्वारे एखादा फोटो इकडे पाठवून द्या, मग आम्ही तो छापू की बहिणाबाईंना भेटतानाचा प्रत्यक्ष फोटो. असं ज्या कुठल्या पत्रकारांनी ती कॅप्शन घेतली आणि दिली त्याच्यावरून आपल्याला पत्रकारिता कुठल्या थराला आलेली आहे हेही समजतं की ती कॅप्शन देणारा माणूस इतकं सुद्धा व्हेरीफाय करू शकत नाही की त्याला इतकंही ज्ञान नाही बहिणाबाई चौधरींबद्दल. या भूमीमध्ये जी साने गुरुजींची भूमी आहे, जी बहिणाबाईंची भूमी आहे, ही भूमी शाहीर साबळेंची भूमी आहे. त्या शाहीर साबळेंच्या नावाचा उल्लेख करावा असं वाटत नाही. किती शरम वाटावी अशी गोष्ट आहे खरं. ज्या काही या महाराष्ट्र, अखिल भारतीय, मराठी वगैरे हे जे बोललं जातं, ज्यांनी ही महाराष्ट्र भावना जागवली राज्यातल्या माणसामध्ये, त्याचं नाव घ्यावं असं वाटत नाही. इतकी लाजिरवाणी गोष्ट. सगळंच शोभत नाही असं चाललेलं आहे. सगळं अशोभनीय स्टार्ट टू एंड. कोणीतरी काहीतरी स्टेजवरून भाषण करतो, खालून अध्यक्ष चिठ्ठी पाठवतो की थांबा, बोलू नका. आणि हे आपल्या आणि तुमच्या आणि एकमेकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूनी हे काय उभे राहणार? हे त्यांच्याच अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनातल्या मंचावरच्या माणसाला बोलू नको अशी चिठ्ठी पाठवतात. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची रक्षा करणार आहेत आपलं. त्यामुळे या भ्रमामध्ये कोणीही नाही. सुदैवानी म्हणूनच तिकडेही कोणी नाही. आणि हे खूप चांगलं आहे. इथं हा मगाशी जे सांगितलं की त्या चेहऱ्यावरचा तोंडावर लावलेली पट्टी काढून टाकली आणि हेच होणं गरजेचं आहे. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. आणि आम्हाला प्रेतासारखं जगायचं नाही. आम्ही प्रेतासारखं जगणार नाही. आमच्या खांद्यावर जो अवयव दिला आहे तो आम्ही वापरतो, आम्ही विचार करतो, आम्ही तार्किक बुद्धीने विचार करतो. त्यामुळे यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित करणार आणि त्याचा जाबही मागणार. हे समजायला हवं. पण ते काय आकलन सुद्धा इतकं अशोभनीय आहे की त्याच्यामुळे ते होऊच शकणार नाही. आज आता हा सगळा जो विषय आहे स्वातंत्र्य, म्हणजे मला जे सांगितलं असत्याबद्दल सत्यकथन, ते आपलं कर्तव्यच आहे. सत्य सांगायचं आणि सैतानांना शर्मिंदा करायचं
हे आपल्यातल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते करायला पाहिजे, न घाबरता न बिचकता. आज हा स्वातंत्र्याचा विषय आहे. काय स्वातंत्र्य? हा देश स्वातंत्र्य झाला किंवा देश स्वातंत्र्य करत असताना स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे भाग घेत होते, जे बलिदान देत होते, जे त्याग करत होते, जे सर्वस्वपणाला लावत होते, त्यांना अभिप्रेत काय होतं? एक जमिनीचा भूखंड स्वतंत्र करणं. त्यांना हेच अभिप्रेत होतं की तुमच्या आणि माझ्यातला प्रत्येक माणूस, तो कुठल्याही जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, श्रीमंत, गरीब, टॅक्सपेयर, नॉन टॅक्सपेयर, कोणी का असेना, तो प्रत्येक स्वतंत्र झाला पाहिजे. प्रत्येक जण त्याच्या मनाने स्वतंत्र झाला पाहिजे. त्याला हर प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, जे मला, माझ्या आणि आपल्याला आपल्या संविधानाने दिलं. त्या स्वातंत्र्यासाठी म्हणून हे सगळं चाललेलं होतं. स्वाभाविकपणे ज्यांना हे स्वातंत्र्य नाकारायचं होतं, ज्यांना तुम्हाला बोलू द्यायचं, विचार करण्याचं स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं, शिक्षणाचं स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं, त्यांना पोटदुखी होत होती. आणि त्या सर्वांनी त्या स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला. गेल्या विद्रोही साहित्य संमेलनात वर्ध्यामध्ये मी एका स्वातंत्र्य वैऱ्याबद्दल बोललो होतो. हो, माफी म्हणजे दयेची याचना. 15 अर्ज, स्वतः 6, भावानी 3, बायकोनी 3, वहिनीनी 3, असे 15 दयेचे अर्ज. त्यामुळे त्या स्वातंत्र्यवीराबद्दल गेल्या वेळेला भरपूर बोललेलो आहे. अजून खरं खूप आहे बोलण्यासारखं, पण ते ओघांनी जेवढं येईल तेवढं मी बोलेनच या सगळ्या. पण हे जे स्वातंत्र्य आहे, हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. काय मला वाटतं, मी काय विचार करतो, माझ्या मनात काय प्रश्न येतात, हे मी बोलले पाहिजेत की नाही. आणि आज जो काळ तुम्ही आमच्या अवतीभोवती निर्माण करून ठेवलेला आहे, त्यामध्ये तर हे विचारलेच गेले पाहिजे. ते एक बिंडोक कार्यक्रम झाला काही दिवसांपूर्वी. त्या 22 जानेवारीच्या आधी एक त्यांचा 8 दिवस बिंडोकपणा चाललेला होता. घरोघरी जाऊन अक्षता वाटत होते आणि आमच्या इकडे आले. मी म्हटलं काय आहे? तर त्यांनी ते छापलेलं होतं पत्रक मला दाखवलं. म्हटलं अक्षता म्हणजे काय? तो म्हणे तांदूळ. म्हटलं येड्या, अक्षता म्हणजे तांदूळ, अक्षदा नाही. तुम्ही अक्षदा वाटताय तर ते काय वाटताय हे तर सांगा. आणि याचं काय करायचं? म्हटलं हे सगळं घेऊन काय करायचं, कशासाठी करायचं? मला नाही हे करायचं. तर म्हणे का बरं, तुम्ही मानत नाही का राम? म्हटलं नाही मानत. कशासाठी? म्हटलं तर म्हणे, आणि म्हटलं या सगळ्याच गोष्टीवर माझा विश्वास नाही. तर मला म्हणे की का बरं नाही? म्हटलं असं आहे, लहानपणी आपण बिरबल अकबराच्या गोष्टी वाचायचो. ते कशासाठी वाचायचो? त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा म्हणून. म्हणून आपल्याला वाचायला द्यायचे ना ईसापनीतीच्या गोष्टी, बिरबल अकबराच्या गोष्टी. म्हटलं रामायणातून तू काय बोध घेतला हे मला सांग. आणि पुष्कळ 8-10 बिंडोक आलेले होते. तर म्हणे रामायणातून काय बोध? अरे म्हटलं बाबा, आपलं नाशिक जबाबदार आहे ना अख्खं रामायण घडायला. ते सीतेचं अपहरण नाशिकला झालं ना, भारतात अपहरणाचा पहिला गुन्हा इथं झाला. आता ते अपहरण झालं कसं? म्हटलं तो लक्ष्मण रेषा आखून गेला होता, जो कोण ओलांडून आतमध्ये येईल तो जळून जाईल. मग रावण का नाही जळला? तर म्हणे नाही, सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हणजे सीता कशाला ओलांडून बाहेर गेली? तिला तर वॉर्निंग दिली होती लक्ष्मणाने की तू नाही असं बाहेर जायचं. तर म्हणे नाही, ती भिक्षा द्यायला गेली. म्हटलं कोणाला? म्हणे रावणाला. अरे म्हटलं त्याची लंका सोन्याची होती, त्याला भिक्षा द्यायची काय गरज होती? म्हणे नाही, तो साधूच्या वेशात आला होता. तर म्हटलं मग रामायणाचा पहिला बोध हा की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आणि म्हटलं रावण कोण होता? तर म्हणे राक्षस. म्हटलं नाही ते नाही, ते तुझ्या चातुर्वर्ण्याप्रमाणे कोण होता? तर म्हणे दशग्रंथी ब्राह्मण. एकदम हळू आवाज खाली गेला त्याचा. म्हटलं मग दशग्रंथी ब्राह्मण साधूच्या वेशात येऊन तर घरातल्या आबरूवर पण हात टाकतो. हा रामायणाचा संदेश. आणि आजही तेच साधूच्या वेशामध्ये येऊन फसवतायत हे मी सांगतो म्हटलं, आणि मी सांगत राहीन. आणि म्हणून रामाने रावण जाळायला सुरुवात केली अयोध्येला परत आल्यावर, की प्रजेच्या लक्षात राहावं कोणापासून सावध राहायचंय दरवर्षी. आणि म्हणून म्हटलं तो सगळा प्रकार सुरू झाला. तू म्हटलं मला सांगतो. मग म्हणे आम्ही हे भगवे झेंडे आणलेले, हे तू प्रत्येक घरामध्ये बिल्डिंगमध्ये वाटायचे, घराघरात ज्यांना लावायचे ते लावतील. म्हटलं अजिबात चालणार नाही, इथं आत यायचंच नाही हे घेऊन. तर म्हणे का बरं? भगवा झेंडा तर आपला आहे ना. म्हटलं आपला म्हणजे कोणाचा? म्हटलं
माझा तिरंगा झेंडा आहे, तुझा कसा काय भगवा? तर म्हणे रामाचा झेंडा भगवा होता. म्हटलं मग रावणाचा? रामाचा भगवा होता, मग रावणाचा कुठला होता? त्याचाही भगवा होता. हा क्षत्रिय होता, तो ब्राह्मण होता, त्याचा भगवाच होता. पांडव आणि कौरव दोघांचा झेंडा कुठला होता? हिरवा थोडी होता. म्हटलं कौरवांचा भगवाच होता त्यांचा सुद्धा. ते हे दोन भगवे आपापसात लढून लाखो लोकांना मृत्युमुखी पाडतात. त्या भानगडीमुळेच तर तिरंगा हवा म्हटलं की नको हा. आणि हे हे समजायला हवं की नाही? मग हे बोलल्यानंतर फार राग यायला लागला. तुम्ही रामायण वाचत नाही, तुम्ही नीट पद्धतीने मांडत नाही, मुद्दाम असं बोलता. राम मर्यादा पुरुषोत्तम होता. है म्हटलं, राम मर्यादा पुरुषोत्तम? म्हटलं अरे आपल्या नाशिकहून ते निघाले शोधाला, तर पहिले हनुमान भेटला. मग हनुमानाने सुग्रीवाशी ओळख करून दिली की हा माझा मित्र लय शूर आहे. मग सुग्रीवाकडे मदत मागितली. सुग्रीव म्हटलं मी एका अटीवर मदत करेन. म्हणे काय? तर सुग्रीवाने सांगितलं माझं माझ्या भावाच्या बायकोवर प्रेम आहे, वहिनीवर, वालीच्या, आणि त्या वालीला जर तुम्ही मारलं तर मी तुम्हाला मदत करेन. पण वालीला वर मिळाला आहे की समोरासमोरच्या युद्धात त्याला कोणी हरवू शकत नाही. मग हे त्याला म्हणाले की तू लढ त्याच्याशी. आणि झाडा मागे लपून बाण मारून वालीचा खून केला. मग म्हटलं अनैतिक संबंधाला संरक्षण देणाऱ्या या माणसाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणता का रे तुम्ही? कसले भानगडी करता म्हटलं. अरे काहीतरी. तो मस्तपैकी वाईन बिन प्यायचा, नॉनव्हेज खायचा, सगळं करायचा. काय बोलता म्हणे, काही सांगू नका. म्हटलं वाल्मिकी रामायण माझ्याकडे देऊ वाचायला सुरुवात केली ना म्हटलं तर तू कल्पनाच करू शकणार नाही. तू विषय सोडून देशील हा कायमचा आयुष्यातून. एकदा वाच तरी म्हटलं. कमीत कमी किती काळ आयुष्यभर व्हॉट्सअपवर जगणार आहेस म्हटलं. कधीतरी तर स्वतःचं वाचायला सुरुवात कर. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला सांगणार. पण हे बोलण्याचं, विचारण्याचं, अशा पद्धतीने तार्किकदृष्ट्या तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याचं मला माझा देशाचं संविधान स्वातंत्र्य देतं. आणि हेच स्वातंत्र्य तुम्हाला द्यायचं नव्हतं कोणालाही. कारण ती वैदिक पद्धती लादायची आहे, तो ब्राह्मण्यवाद लादायचा आहे. आणि म्हणून ही सगळी खटाटोप करायची. आणि म्हणून हे स्वातंत्र्याला विरोध. अनेक जण आहेत ना या स्वातंत्र्याला विरोध करणारे. काल एकाला भारतरत्न जाहीर केलं. त्यातल्या म्हणजे निशाने पाकिस्तान आणि भारतरत्न दोन्ही मिळणारा एकच माणूस आहे की नाही? गंमत. कराचीहून म्हणजे सीए एनआरसी असतं तर अडवाणींना नागरिकत्वच मिळालं नसतं. कराचीहून पळून आले म्हणून. कारण ते ज्या धर्माचे आहेत तो धर्म सीए एनआरसी मध्ये दिलेला नाही. ते सिंधी धर्माचे आहेत, हिंदू नाही. अमित शहा जैन आहे, हिंदू नाही. बाकी किती का नाटक आणि ढोंग करेना. पण ही अवस्था आणून ठेवलेली आहे. ज्यांनी या देशामध्ये विद्वेषाची मुळं रुजवायला सुरुवात केली, ती सगळी रथयात्रेच्या नामाने. ज्यांनी या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान एकमेकाच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला, द्वेष निर्माण केला, जो द्वेषभक्तच आहे त्याला तुम्ही भारतरत्न म्हणून देता. म्हणजे भारताची गारगोटी सुद्धा त्याला देऊ नये खरं तर. इतका द्वेष त्या माणसाने निर्माण केलेला आहे या देशामध्ये. आणि त्याच्या नावाने तुम्ही हा पुरस्कार दे. म्हणजे कुठल्या थराला आणून ठेवला पुरस्कार? म्हणजे ज्या थराला ते पोस्टर आहे ना समोर लागलेलं, महात्मा फुले ते शोभणे, त्या पद्धतीचं झालं ना की कोणाला यापूर्वी भारतरत्न मिळालेली आहेत आणि कुठे तुम्ही आणून ठेवताय ते. आणि याच्यावरून आम्हाला पुन्हा तुम्ही देशभक्ती सांगणार. तुमचे देशद्रोह सांगायला सुरुवात केली ना तर 24 तास पुरणार नाहीत. 24 तास पुरणार नाहीत. यातल्या एकेकाचे, प्रत्येकाचे. बलराज मधोक नावाच्या जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक होते. आणि दीनदयाळ उपाध्यायांचा ज्या वेळेला खून झाला जनसंघाच्या संस्थापकांचा, त्या मुघलसराय स्टेशनला, बिहारमधल्या, आता त्या मुघलसराय स्टेशनला यांनी दीनदयाळ उपाध्यायांचं नाव दिलंय. तर जनसंघाची सत्यशोधन समिती बनवली, फॅक्ट फाइंडिंग कमिटी, आणि त्याचं अध्यक्ष बनवलं बलराज मधोकांना.
आणि मधुकांना सांगितलं की तुम्ही याचा शोध घ्या की यांचा खून कोणी केला, दीनदयाल उपाध्यायांचा. आणि ते फिरले 4-6 महिने तिथं, अनेक हजारो लोकांना भेटले, अनेकांच्या साक्षी घेतल्या, जबान्या घेतल्या आणि आल्यानंतर त्यांनी अहवाल दिला. आणि त्यांच्या अहवालात त्यांनी असं म्हटलं की दीनदयाल उपाध्यायांचा खून बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी आणि नाना देशमुख यांनी केला. ज्याचा खून झाला त्याचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला आणि तिघांपैकी 2 खुन्यांना दिलं भारतरत्न, नाना देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयी. आणि आता कालचं भारतरत्न, ज्यांनी या देशामध्ये हजारो खून घडवले, त्याच्या सगळ्या त्या विषारी प्रचारामधून त्याला आता भारतरत्न दिलं. बलराज मधुकांचं पुस्तक आहे दीनदयाल की हत्या से इंदिरा की हत्या तक, आणि इनको हत्याओं की लत लगी है, संघ को हत्या करने की लत लगी है, हे त्यांनी लिहिलेलं वाक्य आहे. आणि वाजपेयी जिवंत असताना, पंतप्रधान असताना त्यांनी पुस्तक रिलीज केलं. यांनी ताबडतोब मार्केटमधून ते गायब केलं. माझ्याकडे ते पुस्तक आहे, आज कुठेही बाजारात ते मिळणार नाही. पण हा इतिहास आहे. आणि म्हणून म्हटलं की एकेकाचा इतिहास सांगायला जर तुमची सुरुवात केली ना तर दिवस पुरणार नाहीत. आणि हे अशा पद्धतीने सगळं करणार संविधान, पुढचा माझ्या याच्यातला विषय, यांचेच आयडियोलॉग ज्याला म्हटलं जातं, मगाशी मी म्हटलं वैरी, स्वातंत्र्य वैरी. त्या सावरकरांनी काय लिहिलं की या देशाने हजारो वर्षांपासून स्वीकारलेलं संविधान म्हणजे मनुस्मृती आहे. मनुस्मृती इराणी नाही आहे, मनुस्मृती भारतीय आहे. म्हणजे इराणी पण आहे, पण संविधान ज्याला म्हटलं जातं ती मनुस्मृती. आणि त्याला ते या देशाचं संविधान असावं असं म्हणत होते. गोळवलकरांनी मनुस्मृती हेच संविधान असलं पाहिजे असं म्हटलं होतं. काळाच्या ओघानी ज्यांच्या हातामध्ये योगायोगानी देशाची सत्ता आलेली आहे, ते आपल्या हातात तिरंगा ध्वज देऊ पाहत आहेत, हे गोळवलकरांचं वाक्य आहे. 14 ऑगस्ट 1947चं ऑर्गनायझरच्या अंकात लिहिलेलं, RSSच्या मुखपत्रात. योगायोगानी ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आली, वा, योगायोगानी. त्यांनी जो काही 100 वर्ष या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं, बलिदान दिलं, त्याग केला, घरदार उधळून लावलं, पेन्शन नाही घेतलं, त्यांच्या हातामध्ये सत्ता या देशाची आली ती योगायोगानी. आणि ते आपल्या हातात तिरंगा देऊ पाहत आहेत. आणि हा या देशातला हिंदू कधीही स्वीकारणार नाही, कारण 3 रंग एकत्र येणं अशुभ आहे, हे गोळवलकर सांगतात. 3 रंग एकत्र येणं अशुभ आहे. अबे दिवट्यांनो, तुमचा धर्मच 3 देवांनी स्थापन केलेला आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि हे असं म्हणणार की 3 हा आकडाच अशुभ आहे, 3 रंग एकत्र येणं अशुभ आहे. पण हे सगळं करायचं होतं ज्या दिवशी 26 नोव्हेंबर, ज्या दिवशी या देशाला संविधान देऊ केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी ऑर्गनायझरमध्ये गोळवलकरांनी, त्यांना मी पप्पू गोळवलकर म्हणतो, हे संघवाल्यांना फार राग येतो पप्पू गोळवलकर म्हटल्यावर. मी म्हटलं बाबा तुम्ही काय म्हणता? म्हणे परमपूज्य. मग मी पप्पू म्हणतो. या पप्पू गोळवलकरनी त्याच्या पुस्तकात, त्या ऑर्गनायझरमध्ये 27 जानेवारीला आर्टिकल लिहिलं. आणि त्यात असं लिहिलं की आंबेडकर आणि नेहरूंना असं वाटतं की संघ या देशाला 200 वर्ष मागे ढकलू पाहतोय. तर मी त्यांना सांगू इच्छितो की संघ देशाला 200 नाही, 2000 वर्ष मागे ढकलू पाहतोय. 2000 वर्ष. निर्लज्ज कबुली. आणि 2000 वर्षापूर्वीच्या कुठल्या काळामध्ये? या मनुस्मृतीच्या काळात न्यायचं होतं. या देशाचं संविधान जगातलं पहिलं असं संविधान जे या देशातल्या लोकांनी या देशातल्या लोकांना अर्पण केलं. हे कुठल्या देवाला, कुठल्या धर्माला, कुठल्या जातीला, कुठल्या पंथाला अर्पण केलेलं संविधान नाही. हे संविधान या देशातल्या लोकांनी या देशातल्या लोकांना अर्पण केलंय. आणि त्याचे पहिले 3 शब्द, आम्ही भारताचे लोक. काय एम्पॉवरमेंट आहे या 3 शब्दामध्ये. कारण तोपर्यंत तुम्ही काय होतात?
तोपर्यंत तू तू होता, तू तू होता, मी होतो. आपण आपापल्या वेगवेगळ्या बेटांवरती होतो. आपण म्हणून आपल्याला काय होतं? त्यांनी या संविधानाने मला आम्ही बनवलं. या संविधानाने मला भारत हा देश दिला. तोपर्यंत भारत हा देश नव्हता. ती हजारो संस्थानांमध्ये झालेले तुकडे होते. आम्ही भारताचे हे पहिले दोन शब्द, ही भावना, हा देश माझा आहे, हा देश आमचा आहे, आम्ही या देशाचे आहोत, ही भावना पहिल्या दोन शब्दांनी दिली. आणि मग आम्ही भारताचे लोक. कोण लोक? आम्ही भारताचे हिंदू लोक, ख्रिश्चन लोक, मुस्लिम लोक, जैन लोक, सिख लोक, दलित लोक. कोण लोक? कोणी नाही. आम्ही भारताचे लोक. ही एक जिनसी भावना जी पहिल्या तीन शब्दांनी मला दिली, आणि ती एम्पॉवरमेंट जी मला दिली, की लोक म्हणत असताना हे जसे तसाच मी, तशाच हे, तसाच तो, एक्झॅक्टली आम्ही सर्व सारखे, कोणी वर नाही, कोणी खाली नाही. हे पहिल्या तीन शब्दांनी मला दिलं. जन्मोजन्मी ऋणी राहील मी या तीन शब्दांचा. आणि आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. पण यांना हे नकोय, यांना हे नकोय. म्हणून आता हे त्याच्यामध्ये हिंदू, टॅक्स पेयर, नॉन, कन्हैया कुमार शिकायला लागला तर आमच्या टॅक्स पेयरच्या पैशावर. अरे ते युक्रेनमधून विद्यार्थी परत आणले आणि त्यातल्या एकाने त्या काय ज्योतिरादित्य सिंधियाशी बोलायला नकार दिला, तर आमच्या टॅक्स पेयरच्या पैशातून हे तिकडे जाऊन शिकतात. अरे म्हटलं, अजूनपर्यंत हा देश हा लोकांनी, लोकांसाठी, लोकांची चालवलेलं राज्य, अशी ती लोकशाही मधला आहे. अजून हा टॅक्स पेयरसाठी चालवलेला देश असं नाहीये. हे समजून घ्या ना. आणि उरलेले लोक काय टॅक्स भरत नाहीत का? या देशामधल्या रस्त्यावरती बाजूला बसलेला भिकारी 5 रुपयाचं बिस्किटचं पुडकं विकत घेतो, त्यावरही तो टॅक्स देत असतो. तोही या देशाचा करदाता आहे. त्याचाही या देशाच्या संपत्तीवर एक्झॅक्टली तेवढाच हक्क आहे जेवढा अंबानीचा आहे किंवा अडाणीचा आहे. यांना घेणं काय आहे? राम 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 करणार, त्याच्या पलीकडे काय आहे? म्हणजे मला तर असं वाटतं, त्या रामायणातला तो रामसेतू जर असता तर तोही यांनी अडाणीला विकला असता. लाव टोलन, जाऊ दे श्रीलंकेला म्हटले असते. या स्थितीपर्यंत आपल्याला आणून ठेवणार. तर स्वातंत्र्य संविधान, या संविधानाने मला हक्क, अधिकार आणि कर्तव्य दिली. या संविधानाने मला पहिल्यांदा सांगितलं की या देशातल्या नागरिकांचं प्रत्येकाचं कर्तव्य असेल. काय कर्तव्य असेल? या देशातला वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस घालणं, वाढीस त्याला लावणं. या देशातला धार्मिक कम्युनल हार्मनी ही जोपासणं, ती संवर्धन करणं, हे माझं मूलभूत कर्तव्य आहे. आपलं दुर्दैव आहे या देशाचं की 2014 नंतर पहिल्यांदा ज्या वेळेला 2014 साली या देशातल्या वैज्ञानिकांची परिषद झाली, नॅशनल सायन्स काँग्रेस, त्या वैज्ञानिकांच्या परिषदेमध्ये या देशाचा पंतप्रधान बोलला, बिनडोकपणाने बोलला की गणपती ही प्लास्टिक सर्जरी आहे. मी बिनडोक का म्हणतो? कारण प्लास्टिक सर्जरी म्हणजे गणपती हा जर विज्ञानात असेल तर त्याला ऑर्गन ट्रान्सप्लांट तरी म्हटलं पाहिजे. वेगळं ऑर्गन लावलाय ना, प्लास्टिक सर्जरी काय केली आहे? पण त्या बसलेल्या वैज्ञानिकांपैकी एकानेही त्याला हे सांगितलं नाही. उलट राजात असं बोलतोय तर मग याच्यापेक्षा मूर्खपणा आम्ही करू शकतो, अशी त्यांच्यात चढाओढ लागली. मग ते 2 ग्रहांमध्ये उडणारी विमानं, गोमूत्रामध्ये सोनं, गाईच्या शेणामधून युरेनियम पास होणार नाही, आणि सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. हो, कळसच गाठायला सुरुवात केली ना, कारण पाया रचला ना पंतप्रधानांनी, मग सुरू झाले सगळे. आता या वैज्ञानिक दृष्टिकोनाची किती गरज आहे या देशाला? कोरोना सारखी महामारी या देशामध्ये आलेली असताना पंतप्रधान येऊन काय सांगतो टीव्हीवर? टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा.
आणि मग त्याचं काहीतरी बिंडोक समर्थन की रेझोनन्स होईल आणि रेझोनन्सनी ते विषाणू मरतील, असं आहे का? हे तुमचं विज्ञान? डार्विनचा उत्क्रांतीचा नियम नाकारायचा आणि मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना आजच्या घडीला जे मेडिकलचा अभ्यास करतात MBBS कॉलेजेसमध्ये, होमिओपॅथिक कॉलेजेसमध्ये, त्यांना पुत्रकामेष्टी यज्ञावरती 15 मार्काचा प्रश्न आहे. डार्विनचा उत्क्रांतीचा नियम नाकारला म्हणजे माकडाचा माणूस झालं, हा उत्क्रांतीचा नियम डार्विननी मांडलेला जगाने स्वीकारला. यांचं मात्र म्हणणं नाही देवानी आम्हाला जन्माला घातलं, देवानी या 140 कोटी लोकांना जन्माला घातलं. काय मला तर बघायचंय त्या देवाला. त्या डार्विनच्या नियमाचा दुसरा भाग आहे की डार्विनचं विज्ञान जगातलं विज्ञान हे सांगतं की उत्क्रांतीतून माकडाचा माणूस झाला, माणसानी माणूस बनल्यानंतर विज्ञानाची साथ सोडली तर त्याचं परत माकड बनेल. आणि हे आपल्याला माकड बनवू पाहतायत. मग आपण हे आपल्या संविधानातलं मूलभूत कर्तव्य विसरणार आहोत का? यांनी कितीही गुमराह करण्याचा प्रयत्न केला, आपण हे विसरणार आहोत का की नाही या प्रत्येक गोष्टीला आम्ही विरोध करू? ते थाळ्या वाजवणं, टाळ्या वाजवणं, दिवे लावान, अंधार करान, हे हा काय बावलटपणा आहे? जगामध्ये करोडो लोक मरायला लागलेले आहेत, या देशात मेले, 50-50 लाख लोक मेली, नदीमध्ये त्यांची प्रेतं टाकावी लागली, पुरून ठेवावी लागली नदीच्या काठाला, पुरलेली प्रेतं कुत्र्यांनी बाहेर काढली आणि त्याचे लचके तोडले या योगी आदित्यनाथच्या राज्यात. आणि त्या महामारीमध्ये हा कुंभमेळा घेतो. आणि हा कुंभमेळा घेत असताना असं सांगतो, मी ही स्टोरी केली होती द वीक मॅगझिनमध्ये असताना की कारण मी नाशिकचा असल्यामुळे मला खूप कुतूहल होतं या गोष्टींचं की सुरुवात कशी झाली कुंभमेळ्याची. एका त्या फ्रेंच प्रवासी जो भारतात आला होता, काय 13 वर्ष राहिला, त्याचं वाचलं. मग ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यात कुठेही कुंभमेळ्याचा उल्लेख नाही. त्यांनी दिवाळीचा उल्लेख केला आहे, फेस्टिवल ऑफ लाईट्स म्हणून. चायनीज प्रवाशाचं पुस्तक वाचलं, तो 17 वर्ष इथं होता, त्याच्याही पुस्तकात कुंभमेळ्याचा उल्लेख नाही. मग ते शोधायला सुरुवात केलं, कारण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट होतो, शोधपत्रकारिता करत होतो. आणि शोधपत्रकारिता ही कल्चर टू ॲग्रिकल्चर असते, ती फक्त गुन्ह्यांच्या बाबत नसते. आणि मग ते शोधायला लागलो. त्यावेळेला अकबराची 14 फरमानं मिळाली. अकबराने पहिलं फरमान काढून या हगड्या येड्या महंत्यांना बोलावलं आणि त्यांना म्हणाला की मुस्लिम समाज ज्या पद्धतीने हजच्या वेळेला एकत्र येतो त्या पद्धतीने हिंदूंना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करा. मग ते गेले. मग ते काही दिवसांनी परत आले आणि मग म्हटले की आमच्या पुराणामध्ये एक कथा आहे, देव आणि राक्षसांमध्ये काय ते समुद्र मंथन झालं आणि मग त्यात अमृत निघाल्यावर अमृत घेऊन देव पळाले, राक्षस मागे लागले, त्याचे 4 थेंब भारतात कुठेतरी सांडले 4 ठिकाणी. त्या 4 ठिकाणी हे करता येईल, कारण एका ठिकाणी एवढ्या दुर्गम देशातून सगळी लोक येणं अवघड आहे. मग त्यांनी सांगितलं करा. मग म्हणे याचा खर्च कसा करायचा? मग त्यांनी या 4ही ठिकाणी 2-2, 2.5 हजार एकर जमिनी यांना दान केल्या. अकबराची दानपत्र आजही आहेत, त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि इतर ठिकाणची, हरिद्वार, उज्जैन आणि अलाहाबादची. अकबराने दान केल्या की या जमिनींवरती 12 वर्षात जो महसूल जमा होईल त्या महसुलातून तिथला कुंभमेळा घ्या. आणि मग ते रेव्हेन्यू मॉडेल त्याचं तयार झालं. मग पहिला कुंभमेळा अलाहाबादला ठरवला, ज्याच्या उद्घाटनासाठी स्वतः अकबर गेला. पहिल्या दिवशी त्यांनी गंगेत स्नान केलं, म्हणून पहिल्या स्नानाला शाही स्नान म्हणतात, कारण बादशहानी स्नान केलं. पण हा इतिहास लपवायचा आणि फक्त द्वेष हिंदू मुसलमानांमध्ये कसा वाढेल याचाच फक्त प्रयत्न करायचा, तेच करायचं. आणि आज काय होतंय, त्या शाहरुख खानच्या मुलाच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा लागला म्हणून शाहरुख खानच्या मुलाला अटक केली, तुरुंगात ठेवलं. एकदा कुंभमेळ्याच्या वेळेला नाशकाला या आमच्या कसे ट्रक भरून भरून गांजा येतो, टनानी येतो, टनानी. हे मी दाखवून देईन. आणि मग हिम्मत असेल तर अटक करा त्या महंतांना. फक्त त्याला, त्या पोराला टार्गेट केलं.
हेही लक्षात नाही घेतलं की तो किती सेक्युलर पद्धतीने विचार करणार आहे. मुलाचं नाव आर्यन ठेवतो, पण केवळ द्वेष, त्याच्या निमित्ताने राजकारण, आणि त्यासाठी हा सगळा प्रकार करायचा. आणि हे आता पुढे येईलच तो विषय. अशा पद्धतीने हा सगळा प्रकार करायचा. राष्ट्रवाद, मला आठवतं 2014ला लोकसभा निवडणुकींच्या आधी मोदींनी मुलाखत दिली होती आणि असं सांगितलं होतं की आय एम प्राऊड टू बी अ हिंदू नॅशनलिस्ट. आणि तिथंच प्रॉब्लेम आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही हिंदू राष्ट्रवाद म्हणता त्या सेकंदाला तुम्ही मुस्लिम राष्ट्रवाद, सिख राष्ट्रवाद, ख्रिश्चन राष्ट्रवाद, जैन राष्ट्रवाद, दलित राष्ट्रवाद याला जन्म घालता. आपोआप त्या ॲस्पिरेशन्स तुम्ही जन्माला घालता आणि मग ते त्या पद्धतीने विचार करणार, तुम्ही या पद्धतीने बोलणार. तुम्ही एकमेकांना जे जे जिना आणि सावरकरांनी केलं ते यांना आज करायचं आहे. एकमेकाला पोसायचं, एकमेकांचा द्वेष वाढवायचा आणि एकमेकाला पोलराईज करायचं आणि त्या पोलरायझेशनवरती स्वतःचं राजकारण. आणि या पद्धतीने हे सांगणार हा राष्ट्रवाद. राष्ट्रप्रेम वेगळं, राष्ट्रवाद वेगळा. रवींद्रनाथ टागोरांपासून अल्बर्ट आईन्स्टाईन पर्यंत सर्वांनी नॅशनलिझम, राष्ट्रवाद या संकल्पनेचा विरोध केला. इट इज अन एक्सक्यूज ऑफ अ स्काउंड्रल. इतक्या हार्श त्याच्याबद्दल त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली की अत्यंत नीच माणसाचा तो पळवाट आहे त्याची ती राष्ट्रवाद. ही नीच प्रवृत्तीची पळवाट म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्रावर प्रेम म्हणजे या देशातल्या प्रत्येक माणसावर प्रेम. प्रत्येक जात, धर्म, पंथ, लिंग, शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत, रंग काही का असेना, तो माझा आहे या एकमेव भावनेने त्यावरती केलेलं प्रेम म्हणजे राष्ट्रप्रेम. आणि राष्ट्रवाद म्हणजे मी सोडून इतर सर्वांचा द्वेष. मी आणि माझे हे सोडून इतर सर्वांचा द्वेष, तो राष्ट्रवाद. आणि हे मी केलेल्या व्याख्या नाही आहेत, या जगातल्या अनेक चिंतकांनी, तत्वज्ञानांनी केलेल्या या व्याख्या आहेत. पण आज त्याच्या आधारावरती लोकांना गुमराह करायचा. म्हणून हा राष्ट्रवाद, धर्म हे या अफूच्या नशा दिल्या जात आहेत. काय काय होत आहे आपल्याला सर्व माहिती आहे. आर्थिक अवस्था काय झालेली आहे सगळ्या देशाला माहिती आहे. आपण कुठल्या स्थितीमध्ये आहोत. 25 कोटी लोक, काय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, हे खरं सांगायला हवंय. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमधून या देशातल्या 25 कोटी लोकांना वर काढलं. नीती आयोगाने अहवाल प्रसिद्ध केला. कशाच्या आधारावर? 401 पानांचा अहवाल आहे माझ्याकडे. तो 401 पानांचा. कशाच्या आधारावर? सरकारी योजनांचा डेटा. कुठलाही सर्वे नाही, काही नाही. आणि सरकारी योजनांच्या डेटाप्रमाणे यांनी निकष काय ठरवले की ज्याच्या घरामध्ये शौचालय आहे तो दारिद्र्य रेषेच्या वर आला. शौचालय तर फुकट मागितल्यानंतर मिळालं. ती योजना होती सरकारची. म्हणजे हगायला आहे पण खायला नाही, आणि तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर. गॅस सिलेंडर ज्याच्या घरामध्ये आहे तो दारिद्र्य रेषेच्या वर. शिजवायला आहे का? गॅस सिलेंडर रिफिल करायला पैसे आहेत का? 1000 रुपये, 1200 रुपये, त्याला पैसे नाहीत. पण तुम्ही तेवढं आहे ना तुमच्याकडे, तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर. आणि दुसऱ्या बाजूला 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतो. मग त्या 80 कोटी पैकी 25 कोटी जणांना वंचित ठेवायचंय म्हणून हा डेटा काढला का मुद्दाम? की आता 80 वरून फक्त 55 कोटी लोकांना धान्य देणार, 25 तर आले दारिद्र्य रेषेच्या वर. त्यांच्याकडे गॅस सिलेंडर आला. ज्या गावामध्ये 5 घरांमध्ये वीज कनेक्शन असेल, 5, ते अख्खं गाव दारिद्र्य रेषेच्या वर आलं. म्हणजे जोशाकडे आलं, कुलकर्ण्याकडे आलं वीज कनेक्शन, त्याच्या भावाकडे आलं, त्याच्या सासऱ्याकडे आलं, झाली 5 घरं. उरलेलं अख्खं गाव झालं आता श्रीमंत, दारिद्र्य रेषेच्या वर आलं. हे निकष. आणि याच्यावरती या देशाची आकडेवारी प्रसिद्ध करणार आणि हे त्यातून सांगणार. आणि हा राष्ट्रवाद. धादांत फसवणूक लोकांची करायची, याला राष्ट्रवाद म्हणायचं?
याला राष्ट्रप्रेम म्हणायचं? जालियानवाला बागला कोणी जाऊन बघा. मी यापूर्वी 3दा गेलेलो आहे. आता नवीन जे त्यांनी बनवलं ते पाहिलंय. नवीन बनवलेलं बघताना रडू येतं आणि जुनं जे होतं ते बघतानाही रडू यायचं. फरक काय आहे की जुन्या जालियानवाला बागमध्ये जिथून त्या एकदम अशी नॅरो गल्ली आहे वाट आतमध्ये जाण्याची, ज्याच्यामध्ये चेंगरून शेकडो जण मेले. आतमध्ये गेल्यानंतर चारी बाजूच्या भिंतींमध्ये एवढ्या 4-4 इंच 3-3 इंच खोल अशा बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा होत्या. तिथं ते विहीर होती, ज्या विहिरीमध्ये अनेक स्त्री पुरुषांनी लहान मुलांनी उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण मेले. आता काय आहे ते बघून रडू यायचं. आता त्या गल्लीतून आतमध्ये जाताना दोन्ही बाजूला म्युरल लावली आहेत आणि त्या दोन्ही साईडच्या म्युरलवरती लहान लहान मुलं बायका हसतायत, खेळतायत, नाचतायत, बागडतायत. आतमध्ये गेल्यानंतर ती भिंत चारही बाजूनी प्लास्टर केलेली आहे. सगळ्या त्या गोळ्यांच्या खुणा बुजवल्या. ती जी विहीर, ज्या विहिरीमध्ये शेकडो आया बहिणींनी आपले जीव दिले, त्या विहिरीला बुजवलं गेलंय आणि तिथं कारंजा, संगीत कारंजा लावलाय. आणि अख्खं जालियानवाला बाग हा संघर्षाचं प्रतीक नाही, हे अम्युजमेंट पार्क बनवलंय. आणि हा यांचा राष्ट्रवाद, हा राष्ट्रवाद. आणि हे तुम्हाला मला देशभक्ती सांगणार, देशप्रेम सांगणार आणि राष्ट्रवाद काय असतो हे सांगणार. एक छोटी गोष्ट पण म्हणजे सत्य आहे, त्याच्यावरती मी आता लिहितोय पुस्तक, पण ते मुद्दाम सांगतो की या देशाची पहिली मतदार यादी कशी झाली आणि काय तो इंडियन नॅशनलिझम काय होता, भारतीय राष्ट्रवाद काय होता, जो या देशाच्या निर्मिती करणाऱ्या नेत्यांना अभिप्रेत होता. 27 ऑक्टोबर 47 स्वातंत्र्य मिळाल्याच्या 12व्या दिवशी पंडित नेहरूंनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की देशाची पहिली मतदार यादी तयार करायची आहे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी. आणि त्याबद्दल माझी डॉक्टर आंबेडकरांबरोबर चर्चा झालेली आहे. 21 वर्षाचा प्रौढ आणि 6 महिन्याचं डोमिसाईल या 2 निकषांवरती ही मतदार यादी बनवायची आहे. प्रशासनाची तयारी करा. विचार करा, स्वातंत्र्य मिळाल्याच्या 12व्या दिवशी 21 वर्षाचा प्रौढ, हे का समजून घ्यायचंय? कारण जगातला पहिला देश बनणार होता प्रौढ मतदानाला जाणारा. भारताचा निवडणुकांचा अनुभव 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट प्रमाणे 37ला प्रांतिक निवडणुका झाल्या. त्याची मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज होती. जो पुरुष पदवीधर आहे किंवा इन्कम टॅक्स पेयर आहे किंवा प्रॉपर्टी ओनर आहे, ते पुरुष आणि त्यांच्याच बायका एवढेच मतदार असतील, हा त्याचा निकष होता. महिलांची, आता इथं एवढ्या मोठ्या संख्येने इथं विद्रोही महिला जमल्या आहेत, या महिलांची मतदार यादीमधली ओळख, त्यांचं नाव नव्हतं. निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी अशी त्यांची ओळख होती लिहिलेली. आणि निरंजन जिवंत आहे तोपर्यंतच त्यांना मतदानाचा अधिकार, तो मेल्यावरती तो अधिकार नसणार. अशी ती मतदार यादी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रिटिश इंडियाची बनलेली, अख्ख्या 3 देशांची बनलेली मतदार यादी 2,80,00,000 आणि हा माणूस सांगत होता की डॉक्टर आंबेडकरांबरोबर चर्चा झाली 21 वर्षाचा प्रौढ या एकमेव निकषावर आणि 6 महिन्याचं डोमिसाईल. कोणालाच कल्पना नाही की काय किती लोक असतील. आणि मग BN रावांना नेमलं. BN रावांचं अपॉइंटमेंट लेटर नेहरूंनी त्यांना दिलं. त्यावेळेला त्यात असं लिहिलं की देशाची उभारणी संस्थात्मक आणि संविधानात्मक आधारावरती करायची आहे, पण संस्था अस्तित्वात नसल्यामुळे आणि संविधान अजूनपर्यंत अस्तित्वात न आल्यामुळे तुमची नेमणूक तात्पुरती ही सेक्रेटरी इलेक्शन्स म्हणून करतोय. आणि रावांनी त्याच्यावरती काम सुरू केलं. देशभर पत्र पाठवली प्रशासनाला की या 2 निकषांवरती करायचं आहे, संभाव्य अडचणी काय येतील हे आधी कळवा. मग त्यांची बैठक झाली. कोर ग्रुप होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद आणि BN राव. त्यांची दर 8 दिवसांनी बैठक व्हायची. यासाठी मी निवडणूक आयोगाच्या 16,000 आर्काइव्हल फाईल्स आणलेल्या आहेत
आणि त्यात हे सगळे मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत. आणि BN रावांना डॉक्टर आंबेडकरांनी हे सांगितलं की सर्व प्रशासनाला पत्र पाठवा, देशभर कालपर्यंत अडथळे आणणारी नोकरशाही ही आज अचानक कोऑपरेटिव्ह झाली, अशा भ्रमात राहू नका. आजच सांगा की संभाव्य अडचणी काय येतील हे आधीच सांगा आम्हाला. प्रीएम्प्टिव्ह हा शब्द त्यांनी वापरला. दिस इज प्रीएम्प्टिव्ह अटेम्प्ट. आणि मग पाठवली गेली. मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी सर्वात पहिलं पत्र पाठवलं की 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं. कारण 9% साक्षरता, साक्षरांकडेही जन्माचा दाखला नाही, कारण जन्म घरात होत होते. निरक्षरांकडे जन्माच्या दाखल्याचा विषयच नाही. वय कसं ठरवायचं, ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं. विचार 47 सालची गोष्ट आहे. ट्रान्सजेंडरच्या मतदानाचं काय करायचं. त्याला उत्तर पाठवलं की आपला क्रायटेरिया हा जेंडर स्पेसिफिक नाही. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर वोटर्स ऑफ इंडिया. हे या देशाचं नेतृत्व होतं. हा या देशातला भारतीय राष्ट्रवाद होता. 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं याला सांगितलं की गावागावात वस्त्यांमध्ये दवंड्यांवरती ऑन द बिट्स ऑफ ड्रम असा शब्द आहे, अनाउन्समेंट करा आणि लोकांना सांगा की अशी मतदार यादी बनवायची आहे. तुमचं वय कसं ठरवायचं याचं सूचना तुम्ही आम्हाला करा. आणि राजेंद्र प्रसादांनी विचारलं की हे करता येईल का. त्यावर त्याला नेहरू म्हणाले की हो, हे करावं लागेल, कारण देशातल्या बहुसंख्य लोकांनी हा शब्द लोकशाही नावाचा फक्त ऐकलाय, तो कसा असतो हे माहीत नाहीये. ज्या वेळेला आपल्या प्रशासनाचा माणूस त्या गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपडीच्या दारात जाईल आणि त्याला म्हणेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, तेव्हा डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाही आपली मुळं शोधेल आणि लोकशाहीबद्दलच्या आकांक्षा जन्माला येतील त्यांच्या मनात की अशी असते लोकशाही ज्यात मी सरकारला सांगतो माझ्या की असं करा आणि त्याप्रमाणे सरकार करणार. आणि त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये, त्या मिनिट्समध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी असं म्हटलं की त्या गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपड्यामध्ये जन्माला आलेली लोकशाहीच तीच लोक या देशातली लोकशाही जिवंत ठेवतील. आणि ती जबाबदारी आहे आपल्यावर. तो भारतीय राष्ट्रवाद आहे. आणि असं खूप चाललं. घरांचे नंबर कसे द्यायचे, घरांचे नंबर कसे द्यायचे असा प्रश्न विचारला गेला की ब्लॉक तयार करायचा, त्या ब्लॉकमध्ये घरांचे नंबर पूर्वेकडून पश्चिमेला द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला उत्तर पाठवलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट अशा दिशांनी घरांचे नंबर द्या. काय आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. तर त्याच्यावरती पुन्हा प्रश्न विचारला रावांनी की असं का करायचं. त्याला त्यांनी सांगितलं या देशातला उच्चवर्णीय हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतो, उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो. आणि पूर्वग्रह दूषित अधिकारी असेल तो त्यांना मतदार यादीतून वगळेल. असं होऊ नये. ती यादी सर्वसमावेशकच व्हावी म्हणून घरांचे नंबर या दिशांनी द्या. ही सगळी धडपड या नेतृत्वाची देशाच्या, या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाला त्याचं सरकार निवडण्याचा अधिकार देण्याची होती. हा भारतीय राष्ट्रवाद होता. आज बोलतात बावटासारखे 70 वर्षात काय केलं. 5000 वर्षात या देशात जे झालं नाही ते पहिल्या 2 वर्षात झालं. या देशातला सर्वात मागास माणूस त्याचं सरकार निवडू शकला. त्याच्या मागण्या, त्याच्या आशा, त्याच्या आकांक्षा, त्याच्या अपेक्षा, त्याचे प्रश्न हे तो मांडू शकला. हे पहिल्या 2 वर्षात केलेलं काम होतं. आणि ही मतदार यादी तयार झाली. तयार झाल्यानंतर या देशातली लोक पहिल्यांदा या देशाचे मतदार बनले, मग नागरिक. कारण आधी मतदार यादी बनली, मग संविधान अस्तित्वात आलं. आणि रावांनी पत्र पाठवलं. रावांनी पत्र पाठवल्यानंतर त्यांनी असं लिहिलं की 14,92,00,000 मतदार, 14,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्या असलेली, 388 यार्ड उंच अशी मतदार यादी अस्तित्वात आलेली आहे. आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. माझा विश्वासच बसत नाहीये की हे वास्तवात आलं. आणि त्याला एका ओळीचं उत्तर पाठवलं की हे अस्तित्वात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती.
दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. इतकं प्रॉफेटिक विचार करणारं, इतका दूरगामी, इतका बारीक सारीक गोष्टींचा विचार करणारं या देशाचं नेतृत्व होतं. या देशातल्या लोकांना जास्तीत जास्त अधिकार आणि हक्क दिले पाहिजेत यासाठी त्यांची सगळी धडपड होती. आणि केवढा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास होता. आज सगळी धडपड काय आहे? आज जास्तीत जास्त लोकांचा अधिकार कसा काढून घेता येईल. 8 दिवसात सीए एनआरसी आणू म्हणून तो सांगतो तडीपार. 8 दिवसात सीए आणून दाखव, आणून दाखव. जे त्याही वेळेला आम्ही बोलत होतो ते पुन्हा सांगू, छाती ठोकून सांगू, कागज नाही दिखाएंगे. काय वाटेल ते करा. नाही जुमानणार म्हणजे नाही जुमानणार. आणि ह्या सर्व विद्रोहांची सुरुवात याच विद्रोही साहित्य संमेलनातून झाली पाहिजे. कुठल्या कुठल्या पद्धतीने हा बहकवण्याचा प्रयत्न होतो. संस्कृती आता खूप अवडंबर सुरू झालं. संस्कृती. माझी संस्कृती ती आहे. अकबर सुरू करून देत होता तुमचा कुंभमेळा. या धर्माला नाव हिंदू हे मोहम्मद गझनीने दिलं. तुम्हाला नावच नव्हतं, ओळखच नव्हती. ती ओळख त्यांनी दिली. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये राहणारे ही त्यांनी दिली. आणि आज काय ढोंग करतात ते 22 तारखेचा जो कार्यक्रम झाला आपण बऱ्याच जणांनी टीव्हीवर पाहिला असेल. माझा का विरोध? तर म्हणजे शंकराचार्यांनी विरोध केला. माझा म्हणून नाही, शंकराचार्यांना भीती ही आहे की हे दुकान आपल्या हातातून राजकारण्यांच्या हातात जाऊ नये, ही शंकराचार्यांची भीती. माझं म्हणणं ते द्वेषाचं प्रतीक आहे. या देशाच्या संविधानावरती, या देशाच्या धर्मनिरपेक्षतेवरती केलेला तो पहिला हल्ला आहे 6 डिसेंबर 92चा. आणि त्याचा तुम्ही एवढा गौरव करता. बरं करता, पैसे घेऊन नाचणाऱ्या नट्यांना तिथं बोलवता. देशाच्या राष्ट्रपतीला बोलवासं वाटत नाही तुम्हाला, कारण ती आदिवासी आहे, ती विधवा आहे म्हणून तिला तिथं बोलवायचं नाही. तिला त्या याच्यात बोलवायचं नाही, संसदेच्या उद्घाटनाला बोलवायचं नाही. यातल्या खूप गोष्टींचा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. अनेक महिला त्या हरतालिकेची पूजा, नंतर काय वटसावित्री, हळदी कुंकू करतात. त्या का केलेल्या आहेत माहिती आहे? ठरवले का हे सगळे का गोष्टी ठरल्या? विधवांना अपमानित करण्यासाठी या गोष्टी सुरू केल्या गेल्या. माझी आई आहे. ती विवाहित आहे का विधवा आहे याच्याशी काय संबंध? पण त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेट करण्यासाठी असले प्रकार विधी सुरू केले. आणि तोच विधवांचा अपमान करण्याची परंपरा आजही नरेंद्र मोदी 22 जानेवारीला दाखवून दिलं त्यांनी. आणि स्वतःला काय हिंदू म्हणून आम्ही गेलो. अबे हिंदू धर्मामध्ये शुभकार्य अशी होतात, शुभकार्य सपत्नीक केली जातात ना. सगळी अशुभ कार्य एकटा पुरुष करतो. अंत्यविधी असेल, 10वा असेल, 12वा असेल, श्राद्ध असेल, तिथं बायकोला बसवत नाहीत. ही खरी गोष्ट आहे ना. मग जोडपं नव्हतं बसलं, किंवा मग मी असं म्हणेन की या पूजेला एक जोडपं बसलं होतं, मोदीन भागवत नावाचं. आमच्या नाशिकला आलो होतं काळाराम मंदिरात. 3 तास आले, 4 वेळेला कपडे बदलले. तुम्ही त्या दिवशी ते व्हिडिओ काढून पहा, फोटो काढून पहा. 3 दिवसात 4 वेळा कपडे बदलले. मग कधी असेल, खरं असेल समजा, तर हजारो वर्षापूर्वी रावण आला होता आणि आता हे आले होते. आणि मग त्या जोडप्याने तिथं बसून पूजा केली. मग आईजर आम्हाला सांगा की जे बसलं ते जोडपं होतं, किंवा मग जे झालं ते अशुभ कार्य होतं. यातलं काहीतरी खरं आहे ना. बरं, तुमच्याच धर्माच्या आधारावर प्रश्न विचारतोय. आणि प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य, जसं मी आधी म्हटलं, ते मला माझ्या संविधानाने दिलं.
ते मला कोणी असं, आणि ते आपल्या प्रत्येकाला दिलंय. ते मोदी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणार किंवा शहा देणार किंवा फडणवीस देणार असले भानगडत नाहीये. ते आपल्याला संविधानाने दिलंय. आपण फक्त ते वापरायचं आहे, आपण ॲसर्ट करायचं आहे. ते आपण करणार आहोत का, हे प्रश्न आपण विचारणार आहोत का? आणि हे प्रश्न विचारूनच आपण आपल्या लहान मुलाबाळांना शहाणं करू शकतो, त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो की विचार करा, हे जे चाललंय ते हे योग्य आहे का? कुठल्या म्हणजे कुठली संस्कृती? बिल्किस बानोच्या आरोपींना तुम्ही सोडून देता, ही संस्कृती तुमची हिंदू संस्कृती, आणि सोडल्यानंतर त्याचं समर्थन करता की ते ब्राह्मण होते आणि त्यांची तुरुंगाच्या आतली वागणूक चांगली होती म्हणून त्यांना सूट दिली. अरे, तुरुंगाच्या बाहेरची वागणूक अत्यंत लांछनास्पद होती म्हणून तुरुंगात टाकलं ना. तुरुंगातली वागणूक चांगली आहे म्हणून काय सोडता? बाहेर कसे वागतात हे पाहिलं ना, आणि म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. तुम्ही त्यांना खुशाल सूट द्यायला निघाले या शिक्षेमधून. आणि पुन्हा पत्रकारांचा विषय, बातम्या कशा आल्या सुप्रीम कोर्टाने ते फेटाळल्यानंतर? सुप्रीम कोर्टही त्यांना 15 दिवसाची मुदत देतं. ताबडतोब मुसक्या बांधून फरफटत आणायला पाहिजे होतं. 15 दिवसाची मुदत त्यांना देतं आणि सगळे चॅनलवाले बातम्या अशा करतात, गुजरात सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने फिरवला. गुजरात सरकारचा नाही, अमित शहांच्या होम मिनिस्ट्रीनी मंजूर केलेला निर्णय फिरवला गेला सुप्रीम कोर्टाकडून. पण हे लपवलं जातं, जाणीवपूर्वक दाबलं जातं. तो देशाच्या गृहमंत्र्यांनी मान्य केलेला निर्णय होता, पण ते टाळायचं, ते नाकारायचं वेगवेगळ्या प्रकारे. आता काय ते न्यायसंहिता, नवीन न्यायसंहिता, म्हणजे आता पूर्वीचं आपलं इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड किंवा केस लॉ हे सगळं गेलं. आता नवीन न्यायसंहिता. सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली तर आतंकवादाचा गुन्हा दाखल केला जाईल. आर्थिक धोरणावर टीका केली तर, की आर्थिक प्रगतीला खीळ बसवण्याचं काम केलं जातंय असं समजलं जाईल. मग डिमॉनिटायझेशनचा जो गुन्हेगार आहे त्याला टाका की तुरुंगात आतंकवादी म्हणून. नोटबंदी हा अतिरेकी हल्ला होता ना या देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा, थेट केलेला होता. आर्थिक धोरणांवर टीका केली तर तुरुंगात टाकू, ही कुठली पद्धत आहे? ब्रॉडकास्ट ऍक्टच्या अंतर्गत आता टेलिव्हिजन चॅनल पासून, वर्तमानपत्रांपासून, युट्यूब पासून, फेसबुक, ट्विटर सगळं केंद्र सरकारच्या अखत्यारीत घेणार. अनेक जण म्हणतात की आता काय करायचं, हे पण स्वातंत्र्य जाणार, ते पण जाणार. मी त्यांना म्हणतो की बाबा, आपलेच वाडवडील होते, आपलेच आजी आजोबा होते जे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, आणि ते ज्या वेळेला लढले त्यावेळेला या देशातली न्यायव्यवस्था विरोधात होती, या देशातलं लष्कर विरोधात होतं, या देशातली बहुसंख्य सरकार प्रायोजित माध्यमं विरोधामध्ये होती त्यावेळेची, या देशातले पोलीस विरोधामध्ये होते. तरीही आपले आईबाप लढले, स्वातंत्र्य मिळवलं. आपण तसंच लढू पुन्हा. काय करतील? तुरुंगात टाकतील. टाका तुरुंगात. मला खूप जण म्हणायला लागले होते हल्ली की तुला तुरुंगात टाकतील. म्हटलं बेस्ट काम होईल ना. मी विद्रोहीत येतो तेव्हाच फक्त 2-3 हजार लोकांशी बोलता येतं. अदरवाईज माझं 50 जण, 500 जण, फार तर 600 जण इतकंच चालतं. तुरुंगात टाकल्यानंतर सकाळी 1-3,000ची सभा, संध्याकाळी 1-3,000ची सभा. काय प्रॉब्लेम आहे? आणि आपण आपलं अख्खं आयुष्यभर अत्यंत कष्ट करून जगलेलो आहे आपण सर्वच. 4-6 महिने फुकट खाऊ ना, काय प्रॉब्लेम आहे? काही अडचण नाही. त्यामुळे तुरुंगाच्या भीत्याने लोकांना दाखवायच्या. स्वातंत्र्य हेच लक्ष्य आहे, लोकशाही हाच आमचा धर्म आहे, संविधान हाच आमचा धर्मग्रंथ आहे. आणि जोपर्यंत आम्ही ते मानतो तोपर्यंत त्यासाठी वाटेल ती किंमत आम्ही चुकवू. आपल्या लोकशाहीच्या धर्मरक्षणासाठी, आपल्या संविधाना या धर्मग्रंथाच्या रक्षणासाठी आपण किंमत चुकवणार की नाही? वाटेल ती किंमत लागली तरी ती चुकवायची तयारी ठेवली पाहिजे. माझी एक मैत्रिणी पुण्यात, तिने टी शर्ट बनवलेत आणि तिने मला एक गिफ्ट पाठवला. त्या टी शर्ट वरती असं लिहिलंय कि तुम्हारी बंदूक की एक गोली पर मेरा नाम भी लिखो. 1 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 गोली पर मेरा नाम भी लिखो.
आपण ते वापरायला हवेत. फार सुंदर बनवले आहेत. लव जिहाद आणि आंतरजातीय लग्न, आंतरधर्मीय लग्नाच्या विरोध यांनी जो सुरू केला या सगळ्या संघवाल्यांनी, त्यासाठी एक टी शर्ट बनवला आहे की मिया बीबी राजी तो क्या करेगा नाझी. अशा वाक्यांचा आपण ते टी शर्ट्स वापरून फार मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये याचा प्रचार करू शकतो, जागृती आणण्याचा प्रयत्न करू शकतो. साने गुरुजींचं आपलं हे गाव आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तुम्ही कितीही द्वेष पसरवा, आम्ही हा प्रेमाचा संदेश देणाराच धर्माची भाषा, एकतेची भाषा, समानतेची भाषा, हीच सांगणारी भाषा आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि कायम तीच भाषा लोकांना समजावून देत राहू. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण सर्वांनी की हेट्रेड हॅज अन एक्सपायरी डेट. द्वेषाचा मृत्यू अटळ असतो, कारण द्वेष बाळगणारा माणूसच थकून जातो. आणि जो मनुष्य 24 तास घराबाहेर लोकांचा द्वेष करत फिरतो, तो घरात आल्यानंतर एकही प्रेमाचं वाक्य बोलू शकत नाही, त्याच्या स्वतःच्या लोकांशी सुद्धा. त्यामुळे द्वेषाचं मरण अटळ आहे, प्रेमच अजरामर आहे, प्रेमच शाश्वत आहे, बंधुताच शाश्वत आहे, सत्यच शाश्वत आहे. आणि ती मूल्य आपल्याला आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाने दिलेली आहेत. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सत्य, अहिंसा, प्रेम हीच मूल्य शाश्वत आहेत. आणि या शाश्वत मूल्यांच्या समोर यांच्याकडे काहीच नाही. इतके हे कर्मदारिद्र्य आहेत, म्हणून हे फक्त द्वेष घेऊन चालतात. पण याचं उत्तर अशाच संमेलनांमध्ये, याच मानसिकतेने, अशाच विद्रोहातून आपल्याला द्यावं लागेल. येणाऱ्याही काळामध्ये आपण हे देत राहू आणि तेवढ्याच म्हणजे प्रखरपणाने, मुंह तोड जबाब ज्याला म्हणतात, तेवढ्याच प्रखर पद्धतीने देऊ. मला पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये असं झालं की कार्यक्रमाच्या 1 मिनिटं आधी एक जण आला आणि मला म्हटला की इथं काही संघवाले आलेत आणि ते बरोबर काही पोरांना पण घेऊन आलेत, तर काहीतरी गोंधळ घालतील. म्हटलं बरं. मग मी सुरुवात केल्यानंतर पहिलंच वाक्य बोललो की मला अशी अशी गुड न्यूज मिळालेली आहे की इथं आलेत काही संघाचे आणि काहीतरी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणार वगैरे मला सांगितलंय. तर मला पहिले तुम्हाला एकच सांगायचं आहे की असा जर काही प्रकार तुम्ही प्रयत्न केलात तर तुमच्यातल्या किमान एका माणसाला मरेपर्यंत मी मारेन. किमान एकाला. आणि हे होऊ द्यायचं नसेल तर चुपचाप बसन, ऐकून घ्या. आणि मग ते सगळं झालं कार्यक्रम, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ऍक्च्युअली झुंडीने फिरणारी माणसं आहेत ही. काय काय करणार आहेत? एक लक्षात घ्या, हा जो सगळा ब्राह्मण्यवादाची विचारसरणी मांडणारा वर्ग आहे, हा झुंडीने राहतो, झुंडीने फिरतो, हे ट्रोलिंग झुंडीने करतो, कारण एकट्यामध्ये किंचितही बळ नाही. आणि यातल्या एकाला प्रतिकार केला तर झुंड पळून जाते. फक्त आपल्याला असं वाटतं की आपण ऑर्गनाइज नाही आहे आणि म्हणून आपण करायचं की नाही. एकदा करून बघा, फक्त एकदा, आणि मी 100% त्याचा रिझल्ट तुम्हाला 1 मिनिटात मिळतो की नाही बघा. त्यामुळे हा सगळा जो भाग आहे हा त्या दिवशीची एक गंमत, मोदीजी विष्णूचा अवतार आहेत म्हणे 11वा. मग मी त्याला म्हटलं दुसरा कुठला अवतार होता? ते म्हणजे म्हटलं अरे विष्णूचा दुसरा अवतार कुठला होता? पहिला तर विष्णू ना, दुसरा अवतार कुठला होता? मग तो लागला विचार करायला. म्हणे वराह, त्यातला एक जण म्हटला. म्हटलं म्हणजे डुकराचा ना? तर म्हणे हो. म्हटलं मग डुकराचा नंबर खूप आधी लागला आहे की नाही? त्यामुळे आपल्याच माणसांची कुठे तुलना करावी एवढा पण अभ्यास करत नाहीत. इतकंही त्यांना भान नाही, अक्कल नाही. म्हणून मी लो आयक्यू बुलडोजर हा शब्द मी त्यांच्यासाठी काढतो की लो आयक्यू बुलडोजर आहेत. हे फक्त बुलडोज करत जाणार, दुसरं काही नाही. निर्मितीचं यांच्यात हेच म्हणजे क्षमताच नाही आहे. जगातल्या सगळ्या राजवटी त्या राजवटींमध्ये काय निर्माण झालं यासाठी माहिती आहेत. अगदी रशियातली झारची असेल ज्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे क्रेमलिन उभं राहिलं,
मोगलांच्या राजवटीमध्ये अनेक वास्तू या देशात उभ्या राहिल्या. ताजमहालपासून, लाल किल्ल्यापासून, जंतर मंतरच्या त्या सोलर क्लॉकपर्यंत अनेक गोष्टी इथं उभ्या राहिल्या. मी त्यांना असं म्हणतो, रामायणामध्ये काय उभं राहिलं रे? काय निर्मिती? तर रामसेतू. म्हटलं रामसेतू निर्माण करणाऱ्यांना तुम्ही माकडं म्हणता. ही निर्मितीबद्दल तुमच्या मनात असलेली तुच्छता, प्रत्येक निर्मितीबद्दल या प्रकारची तुच्छता तुमच्याकडे आहे की जगातलं त्यावेळेचं पहिलं आश्चर्य जगातलं ज्यांनी निर्माण केलं, समुद्रावरचा फ्लायओव्हर बांधला, फ्लोटिंग फ्लायओव्हर, त्यांना तुम्ही माकडं म्हणता. ही तुमच्या मनामध्ये निर्माण करू शकणाऱ्यांबद्दल असलेली तुच्छता आहे आणि तीच आजही तुम्ही दाखवता. प्रत्येक निर्मितीक्षम माणसाकडे किंवा महिलेकडे याच नजरेने पाहता आणि आपल्याला देशभक्ती सिद्ध करायला सांगतात. ISI साठी गुप्तहेरी करणाऱ्या कुरुलकर पुण्याचा, त्याचं काय झालं? प्रदीप कुरुलकर संघाचा होता ना, ते स्वातंत्र्य वैऱ्याचेच जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायचा ना, मग त्याचं काय झालं? 11 जण विश्व हिंदू परिषदेचे भोपाळमध्ये अरेस्ट झाले, पाकिस्तानचं स्पाईंग करतात म्हणून. का रे बाबा, भारतामध्ये गेल्या 9 वर्षात जेवढे स्पाय म्हणून अटक केले पाकिस्तानचे, सगळे हे तुमच्या संघटनांशी संबंधित कसे? आणि निशाने पाकिस्तानलाच भारतरत्न तुम्ही कसं काय देता आणि आम्हाला विचारता राष्ट्रभक्ती सिद्ध करा? त्यामुळे हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आणि म्हणून मला खूप आवडलं की हे टायटल इतकं छान दिलं होतं मला, असत्याबद्दल सत्यकथन. ही सगळी यांची असत्य आहेत आणि मग याबद्दल आपल्याला बोलायला पाहिजे. हे गोरक्षा काय ढोंग आहे? मी स्वतः गुजरातमध्ये रफिक कुरेशी या नावानी 6 महिने राहिलेलो आहे. राजस्थानमधून गाई म्हशी विकत घेऊन गुजरातमध्ये आणायच्या आणि तिथल्या वेगवेगळ्या स्लॉटर हाऊसमध्ये विकायच्या. हे मी 6 महिने केलेलं आहे आणि ते करत असताना वाटेमध्ये कशा पद्धतीने खंडणी गोळा केली जाते याचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. माझ्याकडे 52 व्हिडिओ आहेत. 9 वेळेला मला ट्रकमधून खाली ओढून बेदम मारहाण केली. पण मला हे माहिती होतं, कारण आम्ही प्रिपरेशन जी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून करतो ती करत असताना मी हे ठरवलं होतं की यांना जे अपेक्षित आहे ते मी करणार नाही. आणि मग त्यांना मी पैसे दाखवल्यानंतर त्यांच्या अध्यक्षाकडे घेऊन गेले. मला असं फरशीवर फेकून दिलं खालती त्याच्यासमोर आणि त्यांनी असं पायाने मला सुलट केलं. मी पालथा पडलो होतो आणि मला म्हणे क्या कर रहा था? तर म्हटलं धंदा कर रहा था. तर म्हणे क्यों? म्हटलं मेरे को देखो धंदा बढ़ाने का है, आप जो पैसा लेते हो वो कम करो. नाही, ते 15,000 रुपये गाईच्या ट्रकला, म्हशीला 6,500, पाड्यांना 5,000 असे घेतात. तर म्हटलं आप जो पैसा लेते हो वो थोड़ा कम करो. म्हणे कितना धंदा करेगा? म्हटलं रोज 40 ट्रक ले जाऊंगा. म्हणजे रोज 40 ट्रक लेके जाएगा? तर म्हटलं हाँ लेके जाऊंगा. तर ज्यांनी मला आणून फेकलं होतं त्यांनाच त्यांनी बोलावलं आणि सांगितलं ये इसको उठा सामने बिठा. पैशाचा विषय निघाला ना, लगेच समोर बसवलं आणि मग तो मला म्हणतो हमको डर फैलाने में बहुत टाइम लग गया, अभी पैसा कमाने का टाइम है. म्हणजे त्यांच्या धंद्यामधली गुंतवणूक डर ही आहे. तुमच्या माझ्या मनातलं भय ही त्यांच्या धंद्यातली इन्व्हेस्टमेंट आणि हे त्याच्यावरती तो सांगतो. मग ते चामडं त्याला आणून द्यायचं मोफत आणि त्याची टॅनरी आहे आणि तो एक्सपोर्ट करतो. हा खरा संशोधनाचा विषय आहे की तो एक्सपोर्ट करतो. मग मी त्याला म्हटलं की आपके धर्म में तो गाय का नहीं चलता है, फिर चमड़ा कैसे चलता है? तर त्यांनी मला भिंतीवरती लक्ष्मीची फोटो दाखवला. मला म्हणे की ये देख क्या है? म्हटलं कोई भगवान है. तर म्हणे फिर इसकी पूजा करूँ कि चमड़े की पूजा करूँ? तो मतलब फिर 2 पैसा हमको भी मिलने दो. तो मैंने तुमको जिंदा रहने के लिए जितना जरूरी है उतना मिलता है ना, बाकी सब हमारा है. भारतामध्ये हा गोहत्येचा कायदा असून सुद्धा भारत जगातला बीफ एक्सपोर्ट करणारा नंबर 1 चा देश बनला आहे. आणि कायदा काय सांगतो? गायीची हत्या करायची नाही. आणि जगातला नंबर 1 चा देश. बरं, जो नंबर 1 चा देश म्हणजे एक्सपोर्ट करणारी, बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यातल्या 72% जैन चालवतात. आणि वर्षातून एकदा 8 दिवस सांगतात पर्युषण काळ आहे, अंडी विकायची नाहीत, मांस खायचं नाही, मटण खायचं नाही.
आणि हे बीफ एक्सपोर्ट करणार, हे पैसे कमावणार त्याच्यावर. संगीत सोम, भारतीय जनता पक्षाचा खासदार, मुझफ्फरनगरचा तिथून निवडून आलेला खासदार, ज्यांनी तिथल्या दंगली घडवल्या होत्या, तिथला आरोपी येतो, त्याची अल दुआ नावाची कंपनी आहे बीफ एक्सपोर्ट करणारी, स्वतः मालक आहे. अगरवाल म्हणून एक जण आहे, त्याची अल कबीर नावाची कंपनी आहे. यांना त्यावेळेला वाटत नाही. आणि त्या करिश्मा कपूरनी करीना कपूरनी तिच्या मुलाचं नाव काहीतरी ठेवलं, तो लगेच तैमूर ठेवलं म्हणून यांना राग. अबे तुमच्या कंपन्या काय आहेत, अल दुवान, अल कबीर, आणि त्याचं काय? पण तो धंदा आहे ना, त्यात पैसे आहेत. हे ओळखता आलं पाहिजे, आर पार बघता आलं पाहिजे या प्रत्येक गोष्टीच्या. हेतू असल्याशिवाय एकही गोष्ट करत नाहीत. ते मोहन भागवत काही का बोले ना की या देशात जेवढे राहतात तेवढ्या सर्वांचा DNA एकच आहे, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन कोणीही असो, सर्वांचा DNA एक आहे. मग बिल्किस बानोचा आणि मोहन भागवतांचा पण DNA एकच आहे. मग लाज नाही वाटली? आपल्याच DNAच्या आपल्याच बहिणीवरती 11 जण बलात्कार करतात, तेव्हा नाही यांच्या DNAला वळवळ झाली, त्रास झाला? पण हे होतं. पण उरलेल्या समूहाला त्याची वाट भरकटवायची, त्याला गुमराह करायचं, यासाठी म्हणून अशी वक्तव्य अधूनमधून मुद्दाम करत राहायची. हाच एक खेळ चालतो. आणि आता पहिल्यांदा त्यांना असं भय निर्माण झालं, हा जो सगळा राजकीय प्रयोग नवीन होऊ पाहतोय इंडिया अलायन्सचा, की सगळं मॅनिप्युलेशन करून सुद्धा 37% मतं मिळाली आणि विरोधातली उरलेली 63 आता एकत्र येऊ पाहतायत. मग धाबदण आणलं. मग नितीश कुमारला फोडा, हेमंत सोरेनला तुरुंगात टाका, आणखीन कोणाला धमक्या द्या. आता यातलं काहीही होणार नाही, काही चालणार नाही. आता लोक या प्रत्येक गोष्टीच्या आर पार बघायला लागलेले आहेत. आणि कोणत्याही परिस्थितीत देशाचं संविधान, देशातली लोकशाही, तुमचं आणि माझं स्वातंत्र्य हे वाचवायचं असेल तर ही आपल्याला मिळालेली शेवटची संधी आहे. 2024 ही शेवटची संधी. अगदी खरोखर सांगतो, मारून टाकतील तरी सुद्धा हे बोलत राहू. ही शेवटची संधी आहे. प्राणपणाने याचा प्रतिकार करण्याची गरज आलेली आहे. कोणीतरी प्राणपणाने लढलं म्हणून ही मूल्य आपल्याला मिळाली. आज आपल्या मुलाबाळांसाठी ती राहावी म्हणून आपल्याला प्राणपणाने लढायला लागेल. हे कोणीही लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य हे असं ताटामध्ये सजवून आपल्याला आणून देणार नाहीये. निर्भय वातावरण कोणी असं ताटात सजवून आणून देणार नाहीये. ते आपल्यालाच त्याची किंमत चुकवायला लागेल. त्या 33 कोटीपैकी एकही येणार नाहीये ती थाळी भरून द्यायला. आपण करायचं आहे ते. आणि म्हणून तितक्याच निर्धाराने, जेवढ्या निर्धाराने आपले आई वडील लढले असतील त्याच्या दुप्पट निर्धाराने ही या देशातली लोकशाही, या देशातलं तुमचं माझं स्वातंत्र्य, आपलं संविधान, आपल्याला संविधानाने दिलेले सर्व हक्क, ही समानता, ही जर जपायची असेल तर आपण आज प्राणपणाने लढण्याची गरज आहे. आणि ती मला खरोखर आत्मविश्वास वाटतो की 2024ला प्राणपणाने या देशातला सर्वसामान्य गोरगरीब माणूस लढेल आणि ही लोकशाही जिंकून दाखवेल पुन्हा एकदा. पण तरीही हे फक्त पुरेसं नसेल, कारण ही लढाई 2050 पर्यंत आपल्याला लढायला लागेल. हे अनेक ठिकाणी पसरलेले आहेत. आणखीन 25 वर्ष लढाईची तुमची आणि माझी प्रत्येकाची तयारी असायला हवी. तर आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकू, पूर्ण अर्थाने यशस्वी होऊ शकू. शेवटी पुन्हा एकदा ते दरवेळेला मी जे म्हणतो ते पुन्हा एकदा सांगतो कि आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर जाता है. त्यामुळे वाचा, विचार करा, संघर्ष करा, त्याशिवाय काहीही मिळणार नाहीये. आणि आपण सर्वजण अत्यंत निर्धाराने ते करूयात. एक मनाने, एक जिन्सी पद्धतीने. आपल्या प्रत्येकाची प्रेरणा एकच असायला हवी. या देशाची लोकशाही टिकवायची आहे, संविधान टिकवायचं आहे, संविधानाने आपल्याला दिलेले सर्व हक्क आणि अधिकार टिकवायचे आहेत. यासाठी एक प्रेरणा, एकमेव प्रेरणा अख्ख्या देशभरामध्ये आपण जर घेऊन जाऊ शकलो तर 101% किती का मशीन मॅनिप्युलेशन करेना तरीही पराभव होईल. आणि ते आपण करून दाखवू. या मनुवादी विचारसरणीचा आजच्या निमित्ताने मला बोलावलं पुन्हा एकदा यावर्षी
याबद्दल ताई तुमचे खूप मनापासून अतिशय मनपूर्वक आभार. इतक्या वेळ आपण सर्वांनी ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.